Hello, my dear students. So, summary of the last lecture we have discussed about the introduction of electric charges and fields, and we have seen a point that is electric charge. So, I have explained in last lecture if there is a glass rod rubbed on our clothes, it gets the positive charges on its surface. And one of the plastic rod that rubbed on the cat or dog fur, it gets the negative charges on its surface. And when we will take together, then it gets the attracted, its force, and it gets attracted. तर काय मित्रांनो, ज्यावेळेस हा चार्ज ग्लास रॉड आणि चार्ज प्लास्टिक रॉड, इट इज चार्ज with the negative charges and is charged through the positive charges. आणि ज्यावेळेस हे दोन एकत्र आले त्यावेळेस ते काय झालं, अट्रॅक्टेड झाले. ज्यावेळेस पॉझिटिव्ह ग्लास रॉड आहे, दोन्हीही ग्लास रॉड आहेत. तर हे ज्यावेळेस ग्लास रॉड दोन्ही एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला, याला इकडे आणि याला इकडे असे जवळ आणण्याचा प्रयत्न केला, तर हा रॉड काय होईल, वापस जाईल आणि हा रॉड सुद्धा वापस जाईल. म्हणजे काय, रिपेल टू दी ईच अदर, रिपल्सिव्ह फोर्स, रिपेल म्हणजे काय, लांब ढकलणे. तर हे झालं आपण पाहिलं. त्याच्यानंतर आणखी काय पाहिलं होतं, तर मित्रांनो आणखी आपण लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस हे आपण कशा थ्रू पाहिलं होतं, याच एक्झाम्पल थ्रू. ज्यावेळेस पॉझिटिव्ह दोन चार्जेस जर आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते कसे होतात, तर ते रिपेल होतात. म्हणायचं लाईक चार्जेस म्हणजे काय, सेम. आणि ज्यावेळेस एक निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज केला तर त्यावेळेस काय होतो, अट्रॅक्ट होतात. ते दोन्ही काय होतात, अट्रॅक्ट होतात एकमेकांकडे. तर याला म्हणायचं अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि हे जे दोन चार्जेस आहेत वेगवेगळे, एक निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज, तर त्याला म्हणायचं अनलाईक चार्जेस. तर हे आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी. तर आपल्याला, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर, तर या दोन पॉइंट विषयी जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोन्ही मटेरियलचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहे आणि ते दोन्ही मटेरियल आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. तर कंडक्टर, सो व्हॉट इज मीन बाय कंडक्टर and what are the applications of conductor, which material is conductor? There are so many questions in our mind. So कंडक्टर मीन्स, तर मित्रांनो कंडक्टर म्हणजे काय, तर एक असं मटेरियल ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर जो चार्ज आहे तो चार्ज त्याच्यामध्ये मूव्ह करू शकतो. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तो चार्ज फ्रीली मूव्ह होऊ शकतो. तर त्या मटेरियलला काय म्हणायचं, कंडक्टर मटेरियल. द कंडक्टर इज द मटेरियल, conductor is the material in which
charges are free to move. It's very little short definition. काय तर चार्जेस जे आहेत जर त्या मटेरियल मध्ये ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात तर त्या मटेरियलला म्हणायचं कंडक्टर. आणि आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत मग, तर याचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. कॉपर वायर, त्याच्यानंतर काय सिल्वर, गोल्ड, आयर्न, दॅट आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी कंडक्टर्स. म्हणजे मित्रांनो काय याच्यामध्ये, तर याच्यामधून जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा चार्ज आहे तो याच्यामधून तो चार्ज फ्लो होतो. म्हणजे काय तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते आपल्यापर्यंत, जे आपल्याकडे करंट वाहतो त्या वायर मधून तर आपल्या घरापर्यंत पोहोचतो, तर तो कशामुळे पोहोचतो, कंडक्टर्समुळे. समजा आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण सर्वजण ग्रामीण भागातून असल्यामुळे प्रत्येकाने पाहिलेलंच आहे हे उदाहरण. म्हणजे काय तर जी इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे पोहोचते तर ती इलेक्ट्रिसिटी काय असते, एका पोलला कनेक्टेड, पोलवरून आलेली राहते, हे असे आलेले. तर हे वायर कंडक्टिंग असतं. हे वायर डायरेक्टली एखाद्या मेटलचा जो खांब असतो तर त्याला कनेक्ट असतं का, ऑब्विसली नसतं. तर काय हा डायरेक्टली कनेक्टेड नसतो. तर याच्यावरती तुम्हाला काहीतरी इन्सुलेटिंग मटेरियल असतं आणि याच्यावरून आपल्याला हे वायरचं कनेक्शन आलेलं दिसतं. तर हे का, हे मटेरियल जे आहे ते इन्सुलेटर आहे. फर्स्ट we will see the definition of insulator. Sorry for that. So we will see the definition of insulator material. तर मित्रांनो कंडक्टर सांगितलं मी की याच्यामध्ये काय चार्ज फ्लो होऊ शकतो, फ्रीली चार्ज मूव्ह होऊ शकतो. तर या मटेरियल मध्ये the material at which the charges are not free to move. म्हणजे काय तर त्या मटेरियल मध्ये ते चार्जेस जे आहेत ते फ्रीली मूव्ह होऊ शकत नाहीत, ते होल्ड करून ठेवतात पण ते मूव्ह होऊ शकत नाहीत. तर त्या मटेरियलला काय म्हणायचं, इन्सुलेटर मटेरियल. तर आणि याचे एक्झाम्पल काय आहेत मग इन्सुलेटर मटेरियलचे, तर जे आपण आपल्या ज्यावेळेस फॅन नीट करतो तर आपण किंवा आपले जे काही इलेक्ट्रिकचे जे काही वस्तू बिघडली तर आपण त्यावेळेस काय करतो, टेस्टरचा यूज करतो. टेस्टर त्याला मेटल रॉड असतो पण आपण ज्याला धरतो आपल्या हातामध्ये तर त्याची बॉडी जी असते ती कशाची असते, काचेची. म्हणजे काय तर ग्लास is the example of insulator. ग्लास, त्याच्यानंतर प्लास्टिक, त्याच्यानंतर वूड म्हणजे काय लाकूड. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, इन्सुलेटरचे. तर मित्रांनो हे एक्झाम्पल इन्सुलेटरचे झाले. तर मी आता तुम्हाला एक्झाम्पल देत होतो की जी इलेक्ट्रिसिटी येते आपल्याकडे ते हा मेटल म्हणजे जे खांब आहेत आपले लोखंडाचे खांब असतात तर त्याला डायरेक्टली वायर कनेक्ट नसतं. तर काय झालेलं असतं त्याच्यावरती एक चिनी मातीच्या ज्या असतात ते एक इन्सुलेटिंग मटेरियल असतं आणि त्याच्यावरून आपले जे वायर जे असते जे कॉपर वायर किंवा अल्युमिनियम वायर असेल तर ते इथून जोडलेलं राहतं. तर याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. तर मग याला का डायरेक्टली जोडलेलं नाहीये त्या खांबाला किंवा पर्टिक्युलर जो मेटलचा खांब आहे त्याला का जोडलेलं नसतं, तर जर आपण हे कंडक्टर मटेरियल आणि मेटल सुद्धा काय कंडक्टर आहे, तर ही जर तार इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट वाहून नेणारी तार जर आपण डायरेक्ट मेटलला जोडली असती तर याच्यामधला जो करंट फ्लो होणार आहे तो फ्लो करंट जो आहे तो करंट आपल्यापर्यंत घरापर्यंत पोहोचला असता का नाही का, कारण मध्ये जर इथं डायरेक्टली जर असं वायर जोडलं असतं मेटलला तर इकडून पास झालेला करंट जे आहे
तो पूर्ण करंट काय झाला असता, या मेटलच्या बॉडीमधून खाली उतरला असता. कुठं? जमिनीमध्ये. म्हणजे इकडं जो पास होणारा करंट आहे तो झालाच नसता, म्हणजे आपल्या घरापर्यंत करंट पोहोचलं नसतं. तर काय, मेटल करंट म्हणजे चार्जेसचं काय, चार्जेस वाहून घेऊन जातो एका जागेवरून दुसरीकडे. तर आपण हे झालं याच्या. मग इन्सुलेटर मटेरियल, तर इन्सुलेटर का फायद्याचे आहे, तर या असे जे प्रॉब्लेम आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये, हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याकडे इन्सुलेटर मटेरियल सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण इथं जर ह्या चिनी मातीच्या प्लेट जर इथं लावल्या तर आपल्याकडं आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचू शकते, इलेक्ट्रिक करंट आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतं. तर आता हे झालं कंडक्टर. कंडक्टर पाहिला आपण, इन्सुलेटर पाहिलेला आहे. तर आता इन्सुलेटर, मग काय, इन्सुलेटरचे एक्झाम्पल आपण पाहिले की काय, प्लास्टिकचा आहे, प्लास्टिक आहे, रबर आहे, ग्लास आहे, लाकूड आहे. तर या वस्तू आपण रोजच्या जीवनामध्ये या स्वतः वस्तू आपण वापरतो. तर हे एक्झाम्पल आहे इन्सुलेटरचे. तर आता आणखी याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आणखी कोणतं उदाहरण देऊ शकतो. समजा आता एक काय करा, मेटलची पट्टी घ्या. मेटल म्हणजे सिल्वर असेल, आयर्न असेल, गोल्ड असेल, जे काही असेल ते. तर ती ज्यावेळेस आपण आपल्या कपड्यावरती रब केल्यानंतर आपल्या ती बॉडी आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ठेवली नाही, आपण आपल्या हातामध्ये होल्ड केलेली आहे, आपल्या हातामध्ये पकडलेली आहे. आणि आपण रब केल्यानंतर त्या मेटलच्या याच्यामध्ये, आपण पहिले एक्झाम्पल कशाचे पाहिले लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा ग्लास रॉड आणि प्लास्टिक रॉडचे एक्झाम्पल पाहिले होते आणि ते दोन्ही इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहेत. आता आपण कंडक्टरचे एक्झाम्पल घेतो. जर ती कंडक्टिंग बॉडी जी आहे, कंडक्टिंग मटेरियल आहे, ते आपण रब केलं कपड्यावरती, तर मग त्याच्यावरती चार्ज किंवा त्याचं डिफ्लेक्शन होतं का, किंवा आपल्याला काही प्रॉपर्टी भेटते का, तर नाही भेटत. का, तर ज्यावेळेस आपण त्याच्यावरती रब केलं आपण आपल्या कपड्यावरती आणि आपल्या हातामध्ये त्याला होल्ड केलं, तर त्याच्यावरती जे चार्जेस आले होते ते चार्जेस या कंडक्टिंग बॉडी मधून आपल्या बॉडी थ्रू कुठे गेले, अर्थ कडे गेले. म्हणजे काय, पृथ्वीच्या सरफेस कडे. आपण अर्थिंग देतो रोज आपल्या, जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या शेतामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण अर्थिंग एक साईडला काढून ठेवली. म्हणजे काय, पृथ्वीवरती त्याचं कनेक्शन दिलं जातं, तिथं पाणी टाकले जाते. तर काय, तर त्याच्यातून ते चार्जेस ग्राउंडला फ्लो होतात. तर या पर्टिक्युलर कंडक्टिंग बॉडी मधले जे चार्जेस त्याच्यावरती जे तयार झाले होते, तर ते आपली बॉडी सुद्धा काय, कंडक्टिंग मटेरियल आहे, कंडक्टिंग बॉडी आहे आपली. तर आपल्या थ्रू सुद्धा, आपल्या बॉडी थ्रू सुद्धा करंट वाहतं. म्हणजे काय, चार्जेस फ्री टू मूव्ह. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा चार्जेस फ्रीली मूव्ह करू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला करंट शॉक बसतो किंवा करंट. तर हे झालं. मग काय, याच्यावरचा तो जो चार्ज आहे तो फ्रीली चार्ज पास होतो आपल्या बॉडीवरून अर्थ सरफेस कडे. पण ज्यावेळेस इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यावेळेस रब केल्यानंतर ते, हे प्लास्टिक रॉड आहे, तर प्लास्टिक रॉडच्या सरफेस वरती होल्ड होऊन बसतं, ते पास होत नाही. त्याच्यामुळे इथे डिफ्लेक्शन दाखवतं आणि चार्ज बॉडी आपण म्हणू शकतो त्याला. पण जर आपण आपल्या हातामध्ये बॉडी पकडलेली असेल एखादी कंडक्टिंग बॉडी, तर त्याच्यावरती चार्ज तयार होत नाही, तर ती न्यूट्रलाइज बॉडी होती, कारण पूर्ण चार्ज खाली मूव्ह झालेला असतो. तर हे एक आणखी एक एक्झाम्पल सांगितलं. तर मित्रांनो, एक कंडक्टर आणि इन्सुलेटर बद्दल आता आपण सांगितलं. तर आता कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये एक आणखी एक प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो सेमीकंडक्टर. काय म्हणतो, सेमीकंडक्टर. तर इट इज द इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड द इन्सुलेटर. म्हणजे काय, हा एक दोन्हीच्या मधला टाइप आहे. म्हणजे काय, ऍट सर्टन कंडिशन इट बिहेव्स लाईक अ कंडक्टर अँड ऍट सर्टन कंडिशन इट बिहेव्स लाईक अ इन्सुलेटर. दॅट मटेरियल इज नोन ॲज द सेमीकंडक्टर. तर काय, तर काही कंडिशनला हे सेमीकंडक्टर मटेरियल्स जे आहेत तर ते कंडक्टर सारखं नेचर दाखवतात आणि ऍट सर्टन कंडिशन इट बिहेव्स लाईक अ इन्सुलेटर. तर याचे एक्झाम्पल काय आहेत मग, तर आपले फेमस एक्झाम्पल आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम.
काय एक्झाम्पल आहेत? सिलिकॉन आणि जर्मेनियम. तर आता या सिलिकॉन मटेरियलचा आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर मध्ये सगळ्यात जास्त उपयोग झालेला आहे, सोलर सेल मध्ये सगळ्यात जास्त उपयोग झालेला आहे या सिलिकॉनचा. म्हणजे काय, सेमीकंडक्टर मटेरियल्स हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त त्याचे ऍप्लिकेशन आहेत. आणि या सेमीकंडक्टर वरती आपल्या 12वीला सर्वात शेवटचा चॅप्टर आहे, आपण त्याच्यामध्ये याच्याबद्दल डिटेल मध्ये जाणून घेऊया. तर हे झाले सेमीकंडक्टर, कंडक्टर, इन्सुलेटर. याच्यात पेक्षा जर पुढे गेलं तर आणखी एक प्रकार आहे आणि त्याला म्हणतात सुपर कंडक्टर. तर हा सुपर कंडक्टर जो असतो तो कंडक्टर पेक्षा सुद्धा याच्यामध्ये फास्ट, म्हणजे याच्यामध्ये क्विक मध्ये ज्या म्हणजे क्विक सेकंदामध्ये ज्याची आपल्याला काही माहिती पाहिजे किंवा काही पाहिजे, तर अशा त्या डिव्हाइसेस मध्ये सुपर कंडक्टरचा यूज केला जातो. कारण याच्यामध्ये जे चार्जेस आहेत ते क्विक मूव्ह होतात, याच्यापेक्षा कंडक्टर पेक्षा याच्यामध्ये क्विकली मूव्ह होतात, तर त्याला काय म्हणतात? सुपर कंडक्टर. तर हे झालं आपण काय पाहिलं मग आज आपण? कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर, superconductor. These are the types of the materials on basis of the to move the charges between that material. So thank you for watching this video.